जिल्हा व्यापारी एकता मेळावा उत्साहात संपन्न. व्यापाऱ्यांना शासन पाठबळ देणार, पालकमंत्री रवींद्र चव्हाण. शासनाकडून व्यापारी आणि उद्योजक यांना आवश्यक सहकार्य केले जाईल. जिल्ह्यातील व्यापारी वर्गाला शासन पाठबळ देणार आहे. आपण शासकीय मदत देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मालवण येथे जिल्हा व्यापारी संघाच्या भव्य मेळाव्यात दिली. टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडवर 36वा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी मेळावा संपन्न झाला. 3 दिवस या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भव्य रॅली काढून या मेळाव्याची शानदार सुरुवात झाली. या मेळाव्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी व्यापारी वर्गाची एकजूट पाहायला मिळाली. या मेळाव्याला पालकमंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, तालुका अध्यक्ष प्रमोद ओरसकर, शहर अध्यक्ष उमेश नेरुरकर, सारस्वत बँक संचालन सुनील सौदागर, प्रवीण खंडेलवाल, नितीन वाळके, निहार साहिल, अरविंद नेवाळकर, दत्ता सामंत, अशोक सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रणजित देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील काजू उद्योजक आणि बागायतदार यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाबरोबर बोलणी सुरू आहे. लवकरच त्याच्यावर ठोस निर्णय होईल, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. नंबर 1 निर्धार न्यूज, मालवण.